देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार तथा भाजपा उमेदवार सौ सीमाताई महेश हिरे या तिसऱ्यांदा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत सातपूर मंडळाच्या वतीने विजय मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। सातपूर मंडळाच्या वतीने सातपूर कॉलनी ते अशोकनगर दरम्यान विजयी मिरवणूक तसेच माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व भाजपा महिला मंडळाच्या वतीने बोलकर व्हॅली येथे लाडू वाटप केले, तर सामाजिक कार्यकर्ते CA मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांच्या वतीने पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले। प्रचंड प्रतिसाद होता। त्यांनी अनेक कामे केली। ते प्रभाग क्रमांक 10 मध्ये पण त्यांनी सभा मंडप असो, फ्लेवर ब्लॉक असो, मंदिराचे सभागृह असो, परत पश्चिम मध्ये सातपूर पोलीस स्टेशन असो, बस स्टँड असो, अशी मोठी मोठी धोरणात्मक कामे पण ताईंनी केली। त्यामुळे ताईंना भरपूर असा सर्व महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि सगळ्यांचाच खूप प्रचंड प्रतिसाद होता। त्यामुळे ताई गुलाला उधळणारच होता हे सगळ्यांना माहीतच होतं। आज फायनली ताई आमदारपदी ताईंची निवडणूक झाली, त्याबद्दल ताईंचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील भावी वाटचालीसाठी ताईंना परत एकदा शुभेच्छा। ताईंचं खूप अभिनंदन करते। सीमाताईंचा प्रचार करत असताना आम्हाला प्रत्येक घराघरातून ताईंचा प्रतिसाद मिळतच होता। घराघरातून आम्हाला सर्व महिला सांगत होत्या की ताई आजच गुलाल टाकून द्या, ताई आजच विजय झालेले आहेत। आणि आज आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे की आमच्या ताई आल्या। आमच्या ताईंच्या मागे स्वामी खूप आहे आणि मेन म्हणजे ताईंचा स्वभाव एवढा चांगला आहे की ते गोरगरिबांसाठी खूप मदत करतात। आमदार सीमाताई त्यांना रात्रीतनं जरी कॉल केला तरी आमच्या ताई उचलतात। महिला कार्यकर्त्यांना 100% विश्वास होता की ताई निवडून येणार आहेत, कारण प्रचारादरम्यान आम्हाला इतका प्रतिसाद मिळत होता प्रत्येक घरातनं, प्रत्येक महिलेचा। मला वाटतं या मतदानात महिलांचा सहभाग खूप मोठा होता आणि 100% ताईंनाच त्यांनी मत दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही लाडू वाटपचा कार्यक्रम करणार आहे आणि इथे आम्हाला खूप आनंद आहे की ताई आमच्या हे येणारच होत्या आणि आल्याच, निवडून आलेल्या आहे। आणि ताईंचा विजय आम्हाला तर पहिलेच माहित होता की ताई आमच्या तिसरे आमदार होणार आहे आणि आम्हाला ताई निवडून आल्या म्हणजे आमच्या आज मंत्रीपद आमच्या ताईंचं जाहीर आहे। तर आज ताईंच्या विषयी बोलणं म्हणजे ताईंनी प्रभागात खूप कामं केलेले होते। ताईंनी आज जो हॅट्रिक पास केलेली ताईंच्या विषयी आम्हाला खूप आनंद झालेला आहे, जे आज आम्ही सगळ्या महिला भगिनी इथं जल्लोष करण्यासाठी, लाडू वाटण्यासाठी उपस्थित आहे। आज सीमाताई तिसऱ्यांदा आमदार झाल्यात, खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। यावेळी भाजप पदाधिकारी गणेश बोलकर, राजेश दराडे, रामहरी संभेराव, संजय राऊत, किरण पाटोळे, मनोज तांबे, गौरव बोडके, दिनेश चव्हाण, रवींद्र जोशी, संदीप भोजने, विवेक गांगुर्डे, हेमंत नागरे, दीपक नागरे, अरविंद अमृतकर, प्रशांत पोठावदे यांच्यासह सातपूर मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।